अमुक अमुक ठिकाणी रस्त्याचं काम चालू होतं, खोदकाम करताना एखादी मूर्ती निघाली, एखादी शिवपिंड सापडली. ऐकतो ना पुरुष वर्ग, अनेकदा अशा बातम्या ऐकायला मिळतात. मग अशा प्रकारे जमिनीच्या भूगर्भातून जे शिवलिंग मिळालेलं आहे ते शिवलिंग म्हणजे स्वयंभू शिवलिंग, जे आपण कोणी बनवलेलं नाही, फक्त मिळालं मग त्याची स्थापना करून मंदिर बांधलं आणि त्याचं पूजन केलं. असं हे स्वयंभू शिवलिंग. या स्वयंभू शिवलिंगाचं जर तुम्ही पूजन केलं तर याच्या पूजनानं काय मिळतं, याची फलप्राप्ती काय आहे, तर या स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनानं ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञान जर मिळवायचं असेल तर स्वयंभू शिवलिंगाचं पूजन करा. पहा, पहिला प्रकार सर्वांच्या लक्षात आला, स्वयंभू शिवलिंग लक्षात ठेवायचं. यानंतर शिवलिंगाचा दुसरा प्रकार आहे बिंदू शिवलिंग. बिंदू शिवलिंग कशाला म्हणायचं, तर अनेकदा पहा आपल्या घराच्या भिंतीवरती किंवा घराच्या दारावरती फोटोच्या माध्यमातून किंवा एखाद्या वहीच्या पुस्तकाच्या पानावरती शिवलिंगाचं चित्र काढलेलं असतं. फोटोमध्ये जे शिवलिंग असतं छापील स्वरूपात, अशा शिवलिंगाला, जे छापील स्वरूपात आहे त्या शिवलिंगाला बिंदू शिवलिंग म्हटलं जातं. ज्याचा आकार नाही, शिवपिंडीचा आकार नाही, तर चित्राच्या माध्यमातून शिवपिंड दाखवली आहे किंवा एखादं शिवपिंडीचं चित्र आहे, ते झालं बिंदू शिवलिंग. मग असं जे शिवलिंग आहे ज्याचं चित्र भिंतीवरती काढलेलं आहे चित्र स्वरूपामध्ये किंवा फोटोच्या रूपात, मग अशा शिवलिंगाचं जर तुम्ही पूजन केलं, या बिंदू शिवलिंगाचं जर पूजन केलं, तर यातून, याच्या पूजनानं आपल्या घरामध्ये जे वादविवाद होतात ना, एकमेकांमध्ये क्लेश होतात, भांडणं होतात, पती पत्नीचं भांडण असेल, सासू सुनेचं भांडण असेल, दोघा भावा भावाचं भांडण असेल, हे वाद विवाद नष्ट करण्याचं काम हे बिंदू शिवलिंग करतं. फक्त वाद विवादच नष्ट होत नाहीत, तर रोगराई नष्ट करण्याचं काम सुद्धा हे शिवलिंग करतं. नव्हे तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं काम हे बिंदू शिवलिंग करत असतात. दुसरा प्रकार आपण पाहिला बिंदू शिवलिंग. आता आपल्याला तिसरा प्रकार पाहायचा आहे. शिवलिंगाचा तिसरा प्रकार आहे प्रतिष्ठित शिवलिंग. हे प्रतिष्ठित शिवलिंग म्हणायचं कशाला, तर ऐका, पुरुषवर्ग अनेकदा आपण काय करतो, गावातले अनेक जण एकत्र येतात आणि एकत्र येऊन गावामध्ये शिवलिंगाची स्थापना करतात, मंदिर बांधतात. मग असं अनेकांनी एकत्रित येऊन, अनेकांच्या सहाय्यानं एकत्रित येऊन स्थापन केलेलं जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाला प्रतिष्ठित शिवलिंग म्हणायचं. मग जर तुम्ही अशा प्रतिष्ठित शिवलिंगाचं पूजन केलं तर याच्या पूजनानं कशाची प्राप्ती होते पहा. हे शिवलिंग आपल्याला यश, समृद्धी, ऐश्वर्य, सुख, समाधानाची प्राप्ती करून देतं. नव्हे तर आयुष्य आणि याचबरोबर विद्याही प्राप्त करून देण्याचं काम करतं. 3 प्रकार आपण पाहिले. आता चौथा प्रकार चर शिवलिंग. हे चर शिवलिंग म्हणजे काय, तर पहा, अनेकदा आपल्या देवघरामध्ये किंवा मंदिरामध्ये कुठेतरी धातूचं शिवलिंग आपण पाहतो. एखाद्या धातूपासून बनवलेलं शिवलिंग, मग ते तांब्याचं असेल, ते लोखंडाचं असेल, ते सोन्याचं असेल, ते चांदीचं असेल, ते स्फटिकाचं असेल, कोणताही धातू घ्या, शिवलिंग कोणत्याही धातूपासून बनलेलं असेल
तर ते शिवलिंग या चर शिवलिंगाच्या या प्रकारामध्ये मोडतं। मग हे जे धातूचे शिवलिंग आहेत यांना चर शिवलिंग म्हणायचं। आणि जर तुम्ही या शिवलिंगाचं पूजन केलं, या धातूच्या शिवलिंगाचं पूजन तुमच्याकडून घडलं, तर याच्या पूजनानं माणसाला जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, समाधान। आज प्रत्येकाला सुख पाहिजे ना। दुःख प्राप्त करण्यासाठी कोण कोण इथं आलंय? वरबोट करा पुरुष वर्ग। आपल्याला दुःख मिळावं हा हेतू कोणाचा आहे का? नाही। आज प्रत्येकाला सुखाची आशा आहे, प्रत्येकाला सुख पाहिजे। आणि मायबाप खरं सुख कशात आहे? समाधानात खरं सुख आहे। जेवढं आहे त्यात समाधान मानलं की आपोआप सुख प्राप्त होतं। पहा, विषय आला, एक मुद्दा तुम्हाला मी सांगून जाते। अनेक जण संसार करतात, प्रपंच करतात, त्याचबरोबर अनेक जण परमार्थही करतात, भगवंताची भक्तीही करतात। पण जीवनामध्ये सांसारिक व्यक्तीनं, पहा बरं का, सांसारिक व्यक्तीनं जीवनामध्ये जीवन जगत असताना खाली पाहून जीवन जगावं। लक्ष देऊ नाही का? सांसारिक व्यक्तीनं खाली पाहून जीवन जगलं पाहिजे आणि पारमार्थिक व्यक्तीनं वरती पाहून जीवन जगलं पाहिजे। असं का? याच्या मागचं कारणही सांगते। जर सांसारिक व्यक्तीनं खाली पाहिलं तर खाली पाहिल्यानंतर व्यक्तीच्या माणसाच्या लक्षात येईल की अरे, खाली पाहिल्यानंतर आपल्यापेक्षाही त्याला काही गरीब माणसं दिसतील। अरे, आपण किती सुखी समाधानी आहोत, 2 वेळचं अन्न आपल्याला पोटभर मिळतंय। लक्षात येईल की अरे, आपल्याला तरी 2 वेळचं अन्न मिळतंय, पण आपल्यापेक्षाही काही गरीब लोक आहेत ज्यांना दिवसभर जर काम केलं नाही, दिवसभर काबाड कष्ट केलं नाही, तर रात्री उपवाशी झोपावं लागतं। अशी माणसं सुद्धा समाजात आहेत। हे कधी लक्षात येईल? खाली पाहिल्याच्या नंतर। आमचं काय होतं, आम्ही नेहमी वरती पाहतो, हा आपल्यापेक्षा मोठा, याच्याकडं आपल्यापेक्षा जास्त धन आहे, आपल्याकडं 2 व्हीलर आहे, शेजाऱ्याकडं 4 व्हीलर आहे। आपण हेच पाहतो, नेहमी आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीकडे पाहतो, आपल्यापेक्षा श्रीमंत व्यक्तीकडे पाहतो। नेहमी वरती पाहून जीवन जगावं। असं का? तर जेव्हा पारमार्थिक व्यक्ती वरती पाहिल ना, वरती पाहिल्यानंतर त्याला माझे माऊली ज्ञानोबाराय दिसतील, जगद्गुरु तुकोबाराय दिसतील, नादबाबा दिसतील, जनाई दिसतील, मुक्ताई दिसतील, मीराई दिसतील। आणि जेव्हा हे वरती दिसले तर लक्षात येईल की अरे, हे कुठपर्यंत जाऊन पोहोचले। जन्माला येताना आपल्यासारखेच होते, आपल्यासारखेच जन्माला आले, पण आज कोणत्या पदापर्यंत जाऊन पोहोचले? संत पदापर्यंत जाऊन पोहोचले। नव्हे तर त्या भगवंताची प्राप्ती यांनी करून घेतली। पहा बरं का, माऊली ज्ञानोबाराय जन्माला आले, जन्माला तुम्ही आम्ही येतो, संतही तुमच्या आमच्या सारखेच जन्माला आले, पण जन्माला आल्यानंतर त्यांनी असं कर्तृत्व केलं की त्या कर्तृत्वाच्या बळावर, त्या कार्याच्या बळावरती ते संत पदापर्यंत पोहोचलेत। मायबाप या मृत्यू लोकांचं एक वैशिष्ट्य आहे। मी तुम्हाला अनेकदा सांगून गेले की जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे, देहानं मरावं लागणारच आहे, हा देह जाणारच आहे। पण या मृत्यू लोकाचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी देहानं कोणी उरू शकत नाही, पण कीर्ती रूपानं मात्र प्रत्येक जण उरू शकतो। कीर्ती रूपानं प्रत्येकाला उरता येतं। तुका मने का मरण्याची तुका मने का मरण्याची तुका मने का मरण्याची
तुकोबारायांनी सांगितलं, तू का म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. वा, या बाळासाठी टाळी वाजवा बरं एकदा. त्याच्या लक्षात आहे आज देवाचं लग्न आहे. तुम्ही आम्ही मोठे असून जाणकार असून आम्ही मानत नाहीत. करायचं म्हणून करतो, यायचं म्हणून येतो. पहा, तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मरायचं तर प्रत्येकालाच आहे पहा, पण या ठिकाणी कीर्ती रूपानं उरताही आलं पाहिजे. आणि त्यासाठी काय करावं लागतं, तर चांगलं कर्म करावं लागतं. या समाजाच्या हिताचा विचार करावा लागतो. या समाजासाठी समर्पण करावं लागतं. पहा, या ठिकाणी शिवभक्तांची संख्या जास्त आहे. नवे तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरे करणारे तुम्ही आम्ही आहोत. त्यांचा आदर्श घेऊन जीवन जगणारे तुम्ही आम्ही आहोत. त्यांनी ज्या आपल्याला शिकवणी दिल्या, त्यांनी जी दिशा दाखवली, त्या मार्गाने चालणारे तुम्ही आम्ही आहोत. आणि तोच मार्ग प्रत्येकाला लक्षात यावा, त्यांचा आदर्श प्रत्येकानं घ्यावा. याच्यासाठी पहा, तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा भव्य दिव्य असा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. खरंच आपण थोरा मोठ्यांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांनी जी शिकवण दिली आहे त्या शिकवणीनुसार जगलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगळं काय केलं? 350 वर्ष होऊन गेले. ते आज आपल्या देहानं शिल्लक नाहीत, पण कीर्ती रूपानं अजरामर आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये जिवंत आहेत. काय केलं त्यांनी? तुमचं आमचं हित साधलं. आपल्या प्रजेच्या हिताचा विचार केला. ज्या मराठी माणसावर अन्याय अत्याचार होत होता, या महाराष्ट्राच्या भूमीला अन्याय अत्याचारातून बाहेर काढलं. या समाजासाठी, आपल्या धर्मासाठी समर्पण केलं. म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराज आज तुमच्या आमच्यात जिवंत आहेत. घ्या बरं एकदा वरती हात, मोठ्याने जय जयकार करायचा. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. तात्पर्य लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही आम्ही जय जयकार करतो, त्यांचा चरित्राचा अभ्यास तुम्ही आम्ही करतो. हे का करतो? तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कर्तृत्व तशा स्वरूपाचं केलंय. त्यांचं कार्य तेवढं महान आहे. पहा, छत्रपती शिवाजी महाराज शिवबा म्हणून जन्माला आले. लक्ष द्या बरं का, शिवबा म्हणून जन्माला आले, पण छत्रपती त्यांना व्हावं लागलंय. माझे माऊली ज्ञानोबा आहे, ज्ञानोबा म्हणून जन्माला आले, पण माऊली त्यांना व्हावं लागलं. माझे जगद्गुरु तुकोबाराया तुकोबा म्हणून जन्माला आले, पण जगद्गुरु पदापर्यंत त्यांना पोहोचावं लागलंय. मग तुम्ही आम्हीही जन्माला आलो. हे ज्या ठिकाणापर्यंत गेले तिथपर्यंत आपणही जाऊ शकतो, तिथपर्यंत आपणही पोहोचू शकतो. पण तशा स्वरूपाचं आपलं जगणं वागणं पाहिजे. तशा स्वरूपाचे आपले विचार पाहिजेत आणि धर्माचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे. ज्या ठिकाणी अधर्म चालू आहे त्या अधर्माच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे. धर्मासाठी आपलं जीवन पाहिजे. पहा, हे कधी लक्षात येईल? मुद्द्यावर या.
जेव्हा एखादा पारमार्थिक व्यक्ती वरती पाहिल आणि वरती पाहिल्यानंतर हे सगळे महात्मे वरती दिसतील, तेव्हा लक्षात येईल, अरे हे कुठपर्यंत जाऊन पोहोचले. माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय जिथपर्यंत पोहोचले तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. मग त्यांच्या तुलनेत आपला परमार्थ किती कमी पडतोय, त्यांच्या तुलनेत आपलं नामस्मरण किती कमी पडतंय, हे कधी लक्षात येईल वरती पाहिल्यानंतर. मग आपण कुठे कमी आहोत हे लक्षात आल्यानंतर आपण बरोबर त्यांनी जेवढं नामचिंतन करायला सांगितलंय, त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग, नामचिंतनाचा मार्ग, त्या मार्गानं तुम्ही आम्ही पारमार्थिक व्यक्ती चालू वरती पाहिल्यानंतर. अशी ही दोन्ही कारणं मी तुम्हाला सांगितलीत. सांसारिक व्यक्तीनं खाली का पाहावं आणि पारमार्थिक व्यक्तीनं वरती का पाहावं. पहा, ज्या समाधानाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे, ज्या सुखाची प्राप्ती करायची आहे, हे सुख कधी प्राप्त होईल, जेव्हा आहे तेवढ्यात आपण समाधानी असू. मग हेच जे समाधान आहे, या समाधानाची प्राप्ती चर शिवलिंग करून देतं. शिवलिंगाचे किती प्रकार मी तुम्हाला सांगितले, बोला. आणि हे चर शिवलिंग कितव्या क्रमांकाचं आहे, 4थ्या. या लेकरांसाठी टाळी वाजवा बरं. मोठी माणसं उत्तर देत नाहीत, पण लेकरं उत्तर देत आहेत. हा फक्त याच गावचा अनुभव नाही, प्रत्येक गावात असाच प्रसंग होतो. लेकरच उत्तर देतात, लेकरं चित्त देऊन कथा ऐकतात. मग मला लक्षात येतं, मला आनंद या गोष्टीचा वाटतो की लेकरं कुठेतरी कथा कीर्तनात येऊन बसतायत आणि हे येतात ना मायबाप, त्यांचा तो उत्साह, त्यांचा तो आनंद तुम्ही काहीतरी बोलून संपवू नका. आपण काय म्हणतो, तुझे पेपर जवळ आलेत, तुझ्या परीक्षा जवळ आल्यात, पेपरचा अभ्यास कर, काय ते कीर्तन, काय ती कथा, अनेक घरचे सांगत असतात. मायबाप, तुमच्या नजरेत शिक्षणाची जेवढी गरज आहे ना, शाळेचं व्यावहारिक शिक्षण, तेवढीच गरज या पारमार्थिक ज्ञानाची सुद्धा लेकरांना आहे. कारण यातून त्यांच्यावरती संस्कार घडत असतात. चुकीच्या मार्गावरती नेण्यासाठी बाहेर अनेक साधनं आहेत, अनेक जागोजागी उपलब्ध असणारी साधनं. नकळत आपलं लेकरू चुकीच्या मार्गाला कधी जातं हे आई वडिलांच्या सुद्धा लक्षात येत नाही. पण ही एकमेव जागा आहे ज्या ठिकाणी काहीतरी चांगलं सांगितलं जातं आणि काहीतरी चांगलं ऐकून घेणारे सुद्धा असतात. मग लेकरांना कथा कीर्तनासाठी आणा, जरी आजपर्यंत तुम्ही आणलं नसेल ना तरी घेऊन या. यातून त्यांना धर्म काय आहे कळेल, आपली संस्कृती काय आहे ते कळेल, देव काय आहे, परमार्थ काय आहे आणि परमार्थातला आनंद काय आहे याची प्रत्यक्षात अनुभूती लेकरांना होईल. पहा, आपण शिवलिंगाचे 4 प्रकार पाहिले. आता शिवलिंगाचा 5वा प्रकार आपल्याला पाहायचा. 5वा प्रकार आहे गुरु शिवलिंग. गुरु शिवलिंग कशाला म्हणायचं, हे जरा वेगळ्या स्वरूपाचं शिवलिंग आहे बरं का. गुरु शिवलिंग म्हणजे आपल्या गुरूंचा